आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे, पण रोपवेनं नाही जायचं. आपण आपल्या राजाचा रायगड चालत बघायचा. का हो, रायगडाच्या प्रत्येक पायरी आणि पायरीवरती आपल्या मराठ्यांच्या राजांची, आपल्या मर्द मावळ्यांची, 18 पगड जात 12 बलुतेदार मावळ्यांच्या रक्ताच्या आयुष्याची चित्रकला त्या प्रत्येक किल्ल्यावरती आणि प्रत्येक पायरीवरती लिहिलंय. एक एक पायरी ज्यावेळी चढत जाईल ना, एक एक सरदाराचा पराक्रमाची, शौर्याची गाथा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. ही माती, या मातीचा रंग उगाच लाल नाही झाला. काही लोकांनी या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतलंय. त्यावेळी हा सह्याद्री त्या आसमानाशी स्पर्धा करायला गेला. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला. सूर्याची प्रभा पसरली नभा, कसा उभा हा रायगड. मर्द मावळाचा डाव वेगळा, लावतो लळा रायगड. भले सैतान मुलुक मैदान, त्यात बेभान रायगड. शिवाचा भास जणू कैलास, शोभतो खास रायगड. किल्ले यासाठी बघायचे कारण किल्ले म्हणजे महाराज आहेत. हे फक्त दगड नाहीयेत, त्या दगडांवरती आपल्या मर्द मराठ्यांनी, आपल्या मावळ्यांनी रक्त सांडले. गडकिल्ले यासाठी बघितले पाहिजेत कारण याच गडकिल्ल्यांनी 350 वर्षापूर्वी आपल्या मायमाऊलींचं कुंकू वाचवले. याच गडकिल्ल्यांनी तोफांचे गोळे झेललेत. हे गडकिल्ले पडलेत कारण बाहेरच्या राजांचे गडकिल्ले सुरक्षित आहेत, कारण त्यांच्या गडकिल्ल्यांमधून दिवसा दारूचे पाट वाहिलेत आणि आमच्या गडकिल्ल्यातनं रक्ताचे पाट. हे ताजमहल वगैरे बाकी लोकांच्या मनाला भावत असेल, पण आम्हा मराठी माणसांचं मन मात्र या सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या आमच्या राजांच्या गडकिल्ल्यातच रमतं. शिवरायांची समाधी, रायगडावरील एक पवित्र जागा. इथं आलं की अस्थिर मन स्थिर होतं, कारण इथेच कित्येक पातशाही पालथी घालणारा आणि सह्याद्रीच्या कडेक पारे घुंगावलेला वादळ अनेक पिढ्यांना प्रेरणा देत शांतपणे निद्रिस्त आहे. रायगडावरती एक मंदिर आहे, ते म्हणजे महादेवाचं मंदिर. ते मंदिर कधीतरी लांबून बघा, ते मंदिर तुम्हाला मस्जिदीसारखं दिसतं, पण आत गेल्यावरती तुम्हाला पिंड बघायला मिळते. अहो, हे महाराजांचं स्ट्रक्चर होतं. का बरं असं बांधलं असेल बरं? कधी प्रश्न पडलाय? मस्जिदीसारखं लांब बघितल्यावरती दिसतं आणि आत गेल्यावरती कळतं आत पिंड आहे. का? कारण शत्रू सैन्य आक्रमण करायची भीती आहे. राजांची बुद्धिमत्ता बघा. मी नसेल किंवा असेल, मी असलो किंवा नसलो, मी नसल्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा रायगडावर आक्रमण होईल तेव्हा तेव्हा रायगडावरची प्रत्येक वास्तू जरी झाली तरी मंदिरातल्या पिंडीला हात लागता कामा नये, यासाठी राजांनी मस्जिदीचा आकार दिला. महाराज, पायरीवर एक दगड लावायचाय आणि त्यावर मजकूर लिहायचाय, सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुरकर. राजानं 16 मराठी मातीचा सण ह्यो आला रे. हे स्वराज्याचं तोरण बांधिले शिवाने. जन्म झाला वारकरी, पाठ समजली खरी, देह देवाची पंढरी, विठू मनाच्या गाभारी. श्वास झालं जपमाळ, मन चिपळ्यानी टाळ.